संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची धनंजय मुंडेंना आठवण। एका व्यक्तीची कमी भासते, जाहीर सभेत वक्तव्य, दमानिया जरांगे यांचा हल्लाबोल। आत्महत्या केलेल्या डॉक्टर गौरी पालवेवर अहिल्यानगरमध्ये पती गरजेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार। गौरीची आत्महत्या नाही हत्या, कुटुंबियांचा आरोप। डॉक्टर गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जेला पोलीस कोठडी। 27 तारखेपर्यंत अनंत गर्जेची कोठडीत रवानगी। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप 35 वर्षांखालील 40% तरुणांना तिकीट देणार। युथ कनेक्ट कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। तरुणांना राजकारणात येण्याचंही आवाहन। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली राज्य निवडणूक आयुक्तांची भेट। प्रारूप याद्यांमध्ये हरकती नोंदवण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्याची मागणी। मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन। वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईतल्या विलेपार्लेच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार। मुंबईत चेंबूरमधल्या कालीमातेच्या मूर्तीला मदर मेरीचे कपडे घातल्यामुळे तणाव। पुजारी रमेश योगेश्वरला 2 दिवसांची पोलीस कोठडी। धर्मांतरणाचा डाव असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। अयोध्येत राम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी। शिखरावरती फडकवण्यात येणारा भव्य ध्वज मंदिर परिसरामध्ये, संपूर्ण शहरामध्ये विद्युत रोषणाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।